उपेक्षित लोक विकास संस्था सिन्नर यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेस शासकीय विद्यामगृह सिन्नर या ठिकाणी संपन्न झाला। प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अभ्यासू राघव काळू साळवे, सचिव वसंतराव ढाकणे, खजिनदार प्रभाकर उघाडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ बौद्धाचार्य बाळासाहेब आव्हाड यांनी करून रमाईंचा त्याग, संघर्ष आणि समतेचे प्रतीक असलेल्या माता रमाई आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर माहिती सांगण्यात आली। सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्य वेचणाऱ्या माता रमाई यांच्या विचारांचा जागर आणि प्रेरणा समाजापर्यंत पोहोचविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या ज्येष्ठ केंद्रीय शिक्षिका जयश्रीताई गांगोर्डे, शशिकला खैरनार यांनी धम्म देसना व गीत गायनाच्या माध्यमातून त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनपटावर मार्गदर्शन केले। विद्यमान नगरसेवक शोभाताई जाधव, कांताबाई जाधव, लक्ष्मीबाई पवार, अनिल भाऊ सरवार यांना उपेक्षित लोक विकास संस्थेच्या वतीने भारतीय संविधानाचे पुस्तक, शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। नाशिक, अहिल्यानगर, परभणी, जालना या जिल्ह्यांतून आलेल्या समाजसेवा करणाऱ्या आदर्श महिलांना, पुरुषांना त्यागमूर्ती माता रमाई राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। त्यामध्ये डॉक्टर रवींद्र घोसाळे, संध्याताई खरे, जयश्री गांगोर्डे, शशिकला खैरनार, रंजनाताई आव्हाड, निर्मला आव्हाड, नंदाबाई साळवे, निर्मला साळवे, मायाताई उघाडे, बबिता ढाकणे, मालिनी वाघ, रंजनाताई मंगेश जाधव, शोभा श्रीकांत जाधव, शैलाताई भालेराव, स्मिताताई पगारे, भारतीताई आढाव, बबनबाई भगत, ताराबाई जाधव, पूनम ढेंगळे, सुषमा सदावर्ते, रत्ना घेडमल, सुशीला मोरे, गजराबाई सोनपसारे, सुकेशिनी कांबळे, सुकेशिनी पवार, गायक सुरेश घोडेराव, अशोक साबळे, मान्य सौ निलिमा संदीप जाधव, मान्य श्री डॉक्टर रवींद्र घोसाळे यांनी माता रमाई यांच्या जीवनावर सखोल मार्गदर्शन केले। सर्व महापुरुषांना या ठिकाणी त्रिवार वंदन करून राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, राष्ट्रमाता माता सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राष्ट्रमाता फातिमाताई शेख आणि राष्ट्रमाता मुक्ता साळवे या सर्व महामात्यांना या ठिकाणी वंदन करून आजचा 2 दिवस या ठिकाणी आपण कार्यक्रम संपन्न करत आहोत। त्यागमूर्ती आदर्श माता रमाई यांचा जयंती महोत्सव आणि विविध तालुक्यातून आलेले, विविध जिल्ह्यातून आलेले त्या प्रमुख महिलांना या ठिकाणी माता रमाई आदर्श राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन आज सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आमच्या विद्यमान केंद्रीय शिक्षिका, आमच्या संस्थेचे गायक आदरणीय सुरेशजी घोडेराव अत्यंत सुंदर असे माता रमाई यांच्या जीवनावरती आपले गीत गायन सादर करून खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली। या सिन्नर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक ज्यांनी खऱ्या अर्थानं आंबेडकर चळवळीसाठी तोलाचं मोलाचं असं योगदान दिलेलं आहे, त्या योगदानाचा एक उतराईचा वाटा म्हणून आज या ठिकाणी माता रमाई राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज सिन्नरच्या या पवित्र अशा न्यायभूमीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना आम्हाला विशेषतः आनंद वाटतो। आणि खऱ्या अर्थानं तेच लोक धन्य असतात की ज्यांचा सन्मान दुसरे त्या ठिकाणी करतात। मात्र माता रमाई हे आदर्शाचं प्रतीक आहे, माता रमाई हे संघर्षाचं प्रतीक आहे, माता रमाई हे समतेचं प्रतीक आहे, माता रमाई वात्सल्याचं प्रतीक आहे। तुमची माझी आई म्हणजे माता रमाई त्यांच्या या जयंती निमित्त आलेल्या सर्व जिल्ह्यातून, दुसऱ्या जिल्ह्यातून, दुसऱ्या तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी यांचे सर्वांच्या या ठिकाणी मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी बाळासाहेब या ठिकाणी उपेक्षित लोक विकास संस्थेच्या माध्यमातून आजच्या या पवित्र दिनी खूप छानपैकी असा कार्यक्रम या सिन्नर तालुक्यामध्ये पार पडला। या शासकीय विश्रामगृहावरती छोटेखानी परंतु त्या कार्यक्रमाची उंची फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जाणवली आम्हाला। आम्ही अनेक पाहुणे या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो। खऱ्या अर्थानं या संस्थेचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन। आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला
ते आदरणीय आमचे मित्र श्री बाळासाहेब आव्हाड यांनी हा जो कार्यक्रम घडवून आणला, खऱ्या अर्थानं उपेक्षित असलेल्या घटकांना आणि संपूर्ण जाती धर्माच्या पलीकडे जाऊन असं एक सगळ्या घटकांना एक न्याय देण्याचं काम, एक नवीन ऊर्जा देण्याचं काम या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान पण वाटतो की अतिशय डोंगर दऱ्यातून तळागाळातील लोकांना या ठिकाणी जमा केलं. विविध तालुक्यातून, विविध जिल्ह्यातून या ठिकाणी सन्मान पत्र घेण्यासाठी, सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी मान्यवर आले आणि तो कार्यक्रम अतिशय डोळ्यात भरण्यासारखा वाटला. आणि खरोखर एक अतिशय पिचलेला, गांजलेला असा माणूस जेव्हा हे सन्मानपत्र माता रमाईच्या जन्मदिनी हे सन्मानपत्र प्रदान करतो, त्यांचा आनंद अतिशय गगनामध्ये मावत नाही. आणि अतिशय मनापासून आम्हाला सर्वांना ज्यावेळेस आपण पुरस्कार प्रदान केला, यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो. तमाम भारतीयांना मी देखील या ठिकाणी आपल्या माता रमाईंच्या जयंतीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. इथे थांबतो. धन्यवाद. कार्यक्रमाचे सांगता प्रभाकर उघाडे यांनी आभार मानून केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष बांधव उपस्थित होते. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर.